महाराजाला थोडं तरी लाजलं पाहिजे आपल्या गवळ्याला. पण गवळणी काही गवळ्याला मान देत. आणि इथं आल्यानंतर देवाचीच लेकरं ना आपण, तुम्ही आम्ही सगळे, आणि मी तर तुमचाच आहे. सकाळीच 2 जणांनी सांगितलंय तुम्ही आहेत तोपर्यंत सोडत नाहीत म्हणे. सांगू का नाव? तुम्ही आहे तोपर्यंत सोडत नाहीत म्हणे. मी म्हणलं मीही तुम्हाला थोडीच सोडणार आहे एवढ्या लवकर. प्रत्येक गवळणीला सांगत होते, अगं तुला काही कळालं का नाही, नंद बाबा आणि यशोदेला मुलगा झाला, नंद बाबा आणि यशोदेला मुलगा झाला. प्रत्येक जण महाराज ताटी वाटी सुंटवडे, एक धावे एक पुढे, ताटी वाटी सुंटवडे, ऐसी सुईनीची गलबल झाली आणि दासी जणी हेल घाली. हेल घालायला लागल्या महाराज. माता माऊल्या सगळ्या जणी रिंगल घालून आनंदानं गाणे गाऊ लागल्या, हेल घालू लागल्या. हेल घालणं कळतं का? मोठ्या कुंकावलीला कळत असेल. पूर्वीच्या माता माऊल्या आनंद झाला, त्या आनंद उत्साह करण्याकरता काही सप्ते वगैरे काही नव्हते. त्यावेळेस मग आनंद घालायचा कसा? त्याच्या घरी जायचं, त्याच्या घरी जाऊन त्यांना काय जी बधाई द्यायची ते बधाई द्यायची आणि हेल घालायच्या. म्हणजे आनंदाने एकमेकीचे हात धरून रिंगण धरून पावले खेळायच्या. त्याला हेल घालणं म्हणतात. आता लोकाला हेल घालणं नाही माहिती. हेल घालणं नाही माहिती, पण तेल घालणं चांगलं माहिती. कसं कुणाचं वाटोळ करायचं हे लोकायला तेल घालणं सगळ्याला जमतं महाराज. ते कसलाय असो, शिकलेला असो किंवा अडाणी असो. हेल घालायला लागल्या माता माऊल्या महाराज. आणि माता माऊल्या हेल गाळत असताना गवळणी हेल गाळत असता एवढा आनंद होता, एवढा आनंद होता, एवढा आनंद होता. का आनंद होता? तर महाराज अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या घरी अवतार आला होता. आनंद म्हणजे देव आहे, देव म्हणजेच आनंद आहे. जिथं आनंदाचा जन्म झाला होता महाराज, तिथं आनंदाला काय कमी आहे? आनंदाचा जन्म झाला तिथं आनंदाला काय कमी होती महाराज? आज नंद राजाच्या घरी कोण जन्माला आलं होता? नंदराजा घरी, नंदराजा घरी आनंद झाला, नंदराजा घरी आनंद झाला. कृष्ण जन्माला, जन्माला, कृष्ण जन्माला, 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 कृष्ण जन्माला, जन्माला. नंदराजा घरी आनंद झाला, नंदराजा घरी आनंद झाला. कृष्ण जन्माला, जन्माला, कृष्ण जन्माला.
सगळ्या जणांना आनंद झाला होता. कोण कोण आलं? इंद्र आला, चंद्र आला, शंभू आला, इंद्र आला, शंभू आला. हे डम डम डमारू वाजू लागला. कोण? शंकरजी. हे डम डम डमारू वाजू लागला. कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला. एवढा आनंद होता महाराज, एवढा आनंद होता. त्या आनंदाच्या प्रतीक मध्ये काय केलं? प्रत्येक महाराज घरोघरी सडा रांगोळ्या काढल्या, सडा रांगोळी काढून महाराज गुड्या उभारा केल्या. गुढ्या उभाऱ्या केल्या महाराज. आणि गुढ्या उभा करून आनंदाने गाणे गाऊ लागल्या, नाचू लागले. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे गाती गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती हो गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. हो गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. 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 कृष्ण नंदाहरी आनंदला नरनारी. कृष्ण नंदाहरी आनंदला नरनारी. हरि बोल. कृष्ण नंदाहरी आनंदला नरनारी. कृष्ण नंदाहरी एवढा आनंद होता महाराज, एवढा आनंद होता. पाहता पाहता सगळेजण त्या आनंदामध्ये दंग झाले. आणि आज तेच आनंद आपल्याला अनुभवायचा आहे. न लाजता जसं येईल असं मागं म्हणायचा प्रयत्न करायचा. आपल्याला काही सिस्टीम लावायची नाही किंवा कथा करायची नाही, की नाही. पण जसं येईल तसं येईल तैसा बोल रामकृष्ण. कारण इथून पुढे सगळ्या गवळणीच आहेत. कुठल्या? दावणगावच्या. आनंदच आहे महाराज. गुढिया तोरणे करत ही कथा गाती गाणे. कशामुळं गाणी गायला लागली? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. एवढा आनंद होता महाराज. कारण हा अखिल कोटी बाळकृष्ण परमात्मा नंद बाबाच्या आणि यशोदा मातेच्या घरी आला होता. घरी आला. जसा घरी आला महाराज, आणि घरी आल्याच्या नंतर अखिल कोटी ब्रह्मांड मालकानं बघता बघता 2-4 दिवस निघून गेले या आनंदामध्ये. प्रत्येकाला आनंद दिला. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. प्रत्येक जणाला हाती घोडे दिले, दान दिले महाराज. प्रत्येकाला वस्त्र दान दिले, जेवण दान दिलं. जे पाहिजे ते नंद बाबाने महाराज दान दिलं. आणि नंद बाबाने दान दिल्यानंतर एवढा सुंदर श्रीकृष्ण परमात्मा दिसत होता, एवढा सुंदर दिसत होता महाराज. त्याच्या पुढे हे जग भुलून गेलं. जग या गवळणीने महाराज पाहिलं. प्रत्येक जण पाहायचं आणि विचार करायचा, ग किती सुंदर आहे, किती सुंदर आहे हा कन्हैया, किती सुंदर आहे हा कन्हैया. प्रत्येक जण विचार करायचा. आणि विचार करत असताना महाराज हे बातमी पडली नंद बाबाच्या कानावरती. राजा परीक्षितीला सुखदेव भगवान म्हणतात, हा जन्माचा आनंद ऐकत होते नंद बाबा, ऐकत होते. आणखी नंद बाबाचं दर्शन झालं नव्हतं कन्हैयाचं. आपल्या मुलाचं दर्शन नाही, दुसऱ्याचाच नंबर लागला होता. पण आपला नंबर मागच होता नंद बाबा.
नंद बाबाने विचार केला, अरे आपल्या मुलाचं तोंड पाहायला जायचंय, कसं जावं, कधी जायचं म्हणून नंद बाबाने विचार केल्याबरोबर महाराज चार बुजुर्ग गोप बालक समोर आली. गोप बालक समोर आल्यानंतर सांगितलं, बाबा पहली बार लल्ला का मोड देखनो जाना है तो सज धज के जाना पड़ता है. बाबा पहिल्या वेळेस लेकराचं तोंड पाहायला जायचंय तर नतून थटून गेलं पाहिजे नवीन कपडे घालून. उगा असं कसं चाललं, कसं म्हटल्याबरोबर नंद बाबा म्हणले, अरे अब क्या सजनो भैया 80 साल का डोकरा हो गयो. अरे आता कुठं नटायचं थटायचं असतं का, 80 वर्षाचा म्हातारा झालो म्हणे मी आता कुठं सजायचं असतं का. तेवढ्यामध्ये महाराज त्या गोप बालकांनी मित्रांनी सांगितलं, नंद बाबाच्या बाबा 80 वर्षाच्या नंतर मुलगा झालाय ना, हा आनंद आहे, तर मग आपको सजना पडेगा, आज सजना पडेगा. म्हटल्यानंतर महाराज बाबाने सांगितलं, ठीक आहे चलो आपकी मर्जी, चलो आपकी मर्जी. म्हटल्यानंतर महाराज नंद बाबाला एका खुर्चीवरती बसवलं आणि खुर्चीवरती बसून पहिल्यांदा महाराज डाय आणाय पाठवलं. आता सजायचं म्हणल्यावर हे तर काळं दिसलं पाहिजे ना. नंद बाबाला महाराज डाय आणाय पाठवल्याबरोबर मेहंदीच्या पुढ्यात डाय आणली, नंद बाबाला काळं केलं महाराज. तोंड नाही हा. नंद बाबाचे केस काळे केले. नंद बाबाचे केस काळ्यानंतर महाराज सुंदर अशी उठणं लावून आंघोळ घातली, नवीन कपडे घातले. कपडे घातल्यानंतर मुकुट घातला. महाराज गंध लावला, फेअर अँड लवलीच्या क्रीम 2-4 संपविल्या. मेकअप पेटीच आणली होती महाराज. त्या मेकअप पेटीतून सगळं काही मेकअप नंद बाबाला केलं. आणि नंद बाबाला मेकअप केल्याच्या नंतर महाराज पाहिलं आणि नंद बाबाला सांगितलं, ओ नंद बाबा देखो आप कैसे दिख रहे हो, देखो आप कैसे दिख रहे हो. म्हटल्यानंतर नंद बाबाने सांगितलं, चलो कहा देख रहा है. म्हटल्यानंतर महाराज आरशाच्या समोर आणलं. असं आरशाच्या समोर, आरसा कळतो भिंग, आरशाच्या समोर आणलं आणि आरशाच्या समोर आणल्यानंतर महाराज उभा केलं नंद बाबाला. जसं नंद बाबाला उभा केलं देवकर गुरुजी, नंद बाबा आरशात पाहिले आणि पाहून मनात हसायला लागले, म्हणायला लागले, काय होतास तू, काय झालास तू. अरे काय होतं म्हणून आता या पोरांनी या मित्रांनी काय केलं म्हटल्याबरोबर महाराज एक गोप समोर आला. नंद बाबाला म्हणला, ओ नंद बाबा क्या दिख रहे हो यार, आप सच्ची बताओ, जैसे की आज ही तुम्हारी शादी है ऐसे दिख रहे हो. जसं काही तुमचं आता लग्न आहे असं दिसायला लागलात म्हणे नंद बाबा 80 वर्षानंतर. नंद बाबा म्हणले, अरे क्यों मजाक उडा रहे हो यार, का म्हणून मजाक करता, का म्हणून थट्टा करता रे. म्हणले चला आधी घरी चला, नंद बाबा पोराला पाहायचंय, चला पोराला पाहायचंय. म्हटल्याबरोबर नंद बाबाच्या समोर एक जण आला. नंद बाबाला सांगितलं, नंद बाबा पहिली बार लल्ला का मूल देखनो जाना है ना, तो काला टिकला लगा के जाओ, काला टिकला लगा के जाओ. म्हणलं महाराज ते गेलं, तव्याचं काळा आणलं, इकडून एक पट्टा ओढला आणि इकडून एक पट्टा. का लावला काळा पट्टा, दिष्ट लागू नये, दिष्ट लागू नये म्हणून महाराज काळे 2 पट्टे ओढले. 2 पट्टे ओढल्याबरोबर नंद बाबा म्हणले, अरे क्या किया तूने, सारा मेकअप खराब कर दिया. क्या किया म्हणे, तूने सारा मेकअप खराब कर दिया. अरे इतनी देर तक सजा रहे थे, क्या किया हे तूने. महाराज नंद बाबा पाहायला लागले. नंद बाबाला दोन्हीकडून काळे पट्टे ओढल्या. नंद बाबा निघाले पुढे. 2-4 मित्र त्यांच्या सोबत नंद बाबा निघाले. समोर मित्र सोबत होते. महाराज पाहिलं, एक समोर गोप पळत आला. ओ नंद बाबा कहा जा रहे हो, कहा जा रहे हो. म्हटल्याबरोबर नंद बाबाला सांगितलं, अरे लल्ला का मूड देखणं जा रहा हूं, लालाचं तोंड पाहायला जायलोय. म्हणल्याबरोबर महाराज आले इकडं. तो गोप पळत गेला आणि पळत जाऊन महाराज दह्याचा डेरा उचलला, घेतला हातावर, पळत बाहेर आला नंद बाबाच्या डोक्यात. बस जय हो सगळेजण म्हणले. नंद बाबाच्या डोक्यात टाकला. जसा डोक्यात टाकला नंद बाबा त्याला ओरडायला लागले, अरे क्या किया ये साले, तूने सारा मेकअप बिगाड़ दिया. क्या किया मैंने, अरे काय केलं से म्हणे, तू सगळी दयाना आंघोळच घातलीस. तेवढ्यात ते गोप म्हणला, अरे बाबा आपको पता नहीं हम गवली है ना, तो सुनो पहली बार लल्ला का मूड देखनो जाता है तो दही में स्नान करना पड़ता है. दह्यात आंघोळ करून गेलं पाहिजे म्हणे लेकराचं तोंड पाहिलं. आपण गवळे आहोत, आपला दही हा व्यापार आहे, मग आपण दह्यात आंघोळ करून गेलो पाहिजे. नंद बाबा म्हणले, हा तूने अच्छा किया, चल. निघाले महाराज. निघाल्याबरोबर पुढं महाराज सगळेजण आले. आल्यानंतर महाराज नंद बाबाकडे पाहायला लागले. कुणी दह्याची आंघोळ घालत होते, कुणी काळं लावत होतं, कुणी मेकअप केला होता. पाहिल्याबरोबर महाराज नंद बाबाच्या समोर 2-4 गोप आले, त्यांचे मित्र. आणि मित्र आल्याबरोबर म्हणायला लागले, नंद बाबा कहा जा रहे हो.
मालक कहा जा रहे हो, कहा गए आप, कहा गए म्हटल्यानंतर नंद बाबाने सांगितलं जा रे हे लल्ला का मूड देखणं. लल्लाचं तोंड बघायला जायलो म्हणे. अरे बाबा लल्ला का मूड जब पहली बार देखना है ना तब नाचना पडेगा म्हणे आपको, नाचना पडेगा, नाचना पडेगा म्हटल्यानंतर महाराज नंद बाबाने विचार केला, अरे क्या यार आप क्या नाचना 80 साल का डोकरा हो गो ना, अब नाचने की बात कर रहे हो तुम. नहीं बाबा आपको तो नाचनाच पडेगा, तुम्हाला नाचावंच लागेल. नंद बाबाने विचार केला. नंद बाबा आनंदामध्ये महाराज भजनामध्ये नाचण्यात निघाले. नंद बाबा नाचत नाचत निघाले महाराज. टाळी वाजवा. टाळी वाजवा. निघाले नंद बाबा नाचत, काठी टेकवत. टाळी वाजवा नाही तर काठी हाणतील. सर्वजण पाहतच राहिले. अरे बघा बघा म्हणे नंद बाबा किती सुंदर दिसायला लागले, किती सुंदर नंद बाबा दिसायला लागले म्हणे. पहा काळा चष्मा घातला. नंद बाबाने विचार केला पहिल्यांदा 80 वर्षाच्या नंतर मुलगा झालाय, तो पाहण्याकरता जातोय. कमी आनंद असेल का महाराज नंद बाबाच्या मनामध्ये? तुम्ही आम्ही एवढे हसायला लागलात, नंद बाबाच्या मनात किती आनंद असेल. नंद बाबाने विचार केला या गोप बालकांनी आपल्याला नाचवलं नाचवलं. 80 वर्ष झालं होतं महाराज नंद बाबाला मुलगा नव्हता, आणि 80 वर्षानंतर आता मुलगा झाला. आणि पाहिलं ना आनंदानं नाचत 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 नंद बाबा निघाले महाराज. निघाले. नंद बाबा निघाल्यानंतर महाराज सर्व जणांनी सांगितलं चला राजवाड्यापर्यंत पोहोचले नंद बाबा. एकदा जोरात टाळ्या वाजवा नंद बाबाचा.